आहे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे पालकमंत्री पदासारखा एक सामान्य निर्णय असो का कोणी भाषण करावं कोणी करू नये इथपर्यंतचा विषय असो, या गँग ऑफ ट्रिपल सरकार इंजिन मध्ये ही धुसफूस जी आहे ती दुर्दैवाने बघावं लागत आहे. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य. नेत्यांची वक्तव्य आली होती आणि त्यानंतर वेणुगोपाल यांनी याबाबत बोलू नये अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. कितपत सत्य आहे, असे काही निर्देश आले आहेत का? निर्देशाचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा विषय नाही. यामध्ये CWC काँग्रेस कार्यसमितीने या संदर्भामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय हा पक्ष म्हणून घेतलेला आहे आणि पक्षाची जी अधिकृत भूमिका आहे ती पक्ष या अत्यंत कठीण परिस्थितीत सरकारच्या पाठीशी आहे आणि सरकारने यामध्ये संरक्षणाच्या आणि सातत्याने दहशतवादी जे हल्ले आपल्यावर होतात त्या अनुषंगानं त्यांनी पावलं उचलावीत आणि त्यांना योग्य वाटेल ते करावं. हा झालेला जो निर्णय तो कार्यकर्त्या नात्यानं सर्वांवर तो बंधनकारक आहे. त्यामुळे याआधी जे जयराम रमेशजी आहे यांनी देखील ती भूमिका काय सांगितली आहे आणि मधात काही इतर नेत्यांनी वक्तव्य जी केली ती त्यांची व्यक्तिगत मत आहेत असं देखील पक्षाच्या वतीनं अधोरेखित केलेलं आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीची जी भूमिका आहे ती भूमिका ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी योजना सुरू केली होती शेतकरी भवन ती आता फडणवीसांनी रद्द केलेली आहे. तर कुठेतरी फडणवीस एकनाथ शिंदे वादाची पुन्हा चर्चा. निश्चित हे वाद आहे. गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे पालकमंत्री पदासारखा एक सामान्य निर्णय असो का कोणी भाषण करावं कोणी करू नये इथपर्यंतचा विषय असो, या गँग ऑफ ट्रिपल सरकार इंजिन मध्ये ही धुसफूस जी आहे ती दुर्दैवाने बघावं लागत आहे. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य. नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यात पहलगाम प्रकरणी किंवा पाकिस्तानचा जो तणाव निर्माण झाला त्या संदर्भात 1.5 तास बैठक झाली. मला त्या संदर्भात काही कल्पना नाही. मात्र पंतप्रधान हा देशाचा आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी आपलं संपूर्णता उत्तरदायित्व या ठिकाणी पूर्ण करत असताना काँग्रेस पक्ष राष्ट्रीय भूमिकेतून त्यांच्या सोबत आहे. 2-4 दिवसात युद्ध उद्भवू शकतं अशी परिस्थिती किंवा तशी वक्तव्य समोर येतात. मी सुरक्षा तज्ज्ञ नाही आणि राष्ट्र म्हणून आपण या विषयाच्या अनुषंगानं एकसंघ स्वरूपात सर्व लोकांनी गेलो पाहिजे. सर्व पक्षाच्या जाती धर्माच्या ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. सैन्यांना फ्री हँड देण्यात आलेला आहे पाहिजे. त्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्याच्या बातम्या पेपरमध्ये येत आहे. सरकारचं काम या सुरक्षिततेच्या मुद्द्याच्या अनुषंगानं करू दिलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे. वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे आणि त्या खुलासासोबतच त्यांचं जे आहे ते ट्विस्ट करून जे वक्तव्य केल्याच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका यापूर्वीच मांडलेली आहे. अजित पवार शरद पवार एकत्र येणार अशी चर्चा आहे. तसं जर झालं तर महाविकास आघाडीचा धक्का बसेल. आता खिचडी ज्या आहेत त्या बऱ्याच पक्षात आहेत. ते सगळे तुर्तासचा काही विषय नाही. त्याला योग्य वेळ आल्यावर त्याच्यावर बोलणं हे उचित राहील. मित्र पक्षाच्या एका स्पोक्सपर्सनचे काही दिवसांपूर्वी विधान केलं होतं संजय राऊतांनी एकनाथ शिंदेनी ते वर्षावर काहीतरी जादूटोणा केलाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राहायला जात नाही आणि आज फडणवीसांनी पूर्ण पूजा अर्चा करून अक्षय तृतीयेच्या दिवशी तिथे राहायला गेलेले आहे. म्हणजे म्हणून विचारतो तुम्ही ऐकलं होतं सगळं त्यावेळेस. आता पेपर संपल्यामुळे काय आज 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त असल्यामुळे याबद्दल मी काही बोलणं योग्य राहणार. अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो कायदा जो महाराष्ट्राचा जो तयार झालाय त्याच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्येच मी सदस्य म्हणून होतो. त्याच्या फ्रेम मध्ये जर बसत असतील तर झाला पाहिजे. त्याची जी ड्राफ्टिंग कमिटी होती त्याच्यात MD पाटील अध्यक्ष, नरेंद्र दाभोळकर आणि श्याममाधव उपाध्यक्ष आणि 6 सदस्य होते. त्या ड्राफ्टिंग मध्ये मी एक सदस्य होतो. ही माझी या सगळ्या बद्दलची भूमिका आहे.